हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शहा सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या सर्वांच्या लाडक्या सायन्स बाय शहा सर या युट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाटीईटी 2026 करिता धातू अधातू म्हणजेच मेटल नॉन मेटल हा टॉपिक MCQच्या माध्यमातून शिकणार आहोत। तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राइब करायचा आहे। ठीक आहे, चला आपण आपल्या टॉपिककडे जाऊया। चला, पहिला जो प्रश्न आहे आपला तो आहे धातूंचे सामान्य गुणधर्म कोणते। काय विचारलं त्यांनी आपल्याला की धातूंचे सामान्य गुणधर्म कोणते। विच प्रॉपर्टी जनरली शोन बाय विच मेटल्स। मेटल्स कोणत्या प्रॉपर्टी दाखवते, धातू कोणत्या प्रॉपर्टी दाखवते हे त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे। बघा, चार ऑप्शन दिलेले आहेत, लो मेल्टिंग पॉइंट, पुअर कंडक्टर, मॅलिएबिलिटी आणि ब्रिटलनेस। हे चार त्यांनी आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत। जर तुम्हाला माहित असेल तर मेटल फक्त यामधली एकच प्रॉपर्टी दाखवतो, ती म्हणजे मॅलिएबिलिटी। मॅलिएबिलिटी म्हणजे काय, तन्यता। ठीक आहे, आपण मेटलला ताणून त्यांच्यापासून तार निर्माण करू शकतो, त्याच प्रॉपर्टीला म्हणतात काय, मॅलिएबिलिटी किंवा तन्यता। कळलं? पण आपल्याला बाकी अजून काही धातूंच्या प्रॉपर्टी माहित असणं अत्यंत गरजेचं आहे, बरोबर आहे। आणि ते आपण पहिले पाहूया, नंतर मग त्यावर बेस वेगवेगळे क्वेश्चन्स आहेत, ते क्वेश्चन्स आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया। चला, तर या प्रश्नाचं उत्तर काय होतं, सी, पर्याय क्रमांक सी, मॅलिएबिलिटी म्हणजेच तन्यता। चला, काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो तुम्हाला। आधी पहा, धातूंच्या प्रॉपर्टी पाहतो आपण। पहिली प्रॉपर्टी काय, तर धातू जे राहतात ते फक्त आपल्याला दोनच फॉर्म मध्ये भेटतात। कोणत्या फॉर्म मध्ये भेटतात, एकतर ते सॉलिड राहतात, ठीक आहे, नाहीतर ते काय राहतात, लिक्विड राहतात। लक्षात ठेवायचं सर्वांनी, धातू एकतर काय राहतील, सॉलिड किंवा लिक्विड राहतील, त्याच्याऐवजी दुसरा काही गॅसेस फॉर्म मध्ये। आता हा एक प्रश्न विचारू शकते का गॅस फॉर्म मध्ये, वायू फॉर्म मध्ये धातू असतात का, नसतात। धातू फक्त सॉलिड फॉर्म मध्ये असतात किंवा लिक्विड फॉर्म मध्ये असतात। कळलं सर्वांना? आता बघा याचं एक्झाम्पल, आणि याचं एक्झाम्पल फक्त एकच आहे, कोणतं, मर्क्युरी। मर्क्युरी हा एकमात्र असा धातू आहे जो कोणत्या फॉर्म मध्ये आहे, लिक्विड फॉर्म मध्ये आहे। हे झालं स्टेट बद्दल। दुसरा प्रॉपर्टी काय धातूची अजून, धातू हे गुड कंडक्टर असतात, गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी। हीट अँड इलेक्ट्रिसिटी म्हणजे हे चांगले वाहक असतात, कोणाचे, हीटचे आणि इलेक्ट्रिसिटीचे। कोण, मेटल, धातू। त्यानंतर यांचा मेल्टिंग पॉइंट व बॉइलिंग पॉइंट, काय म्हटलं मी तुम्हाला, मेल्टिंग पॉइंट व बॉइलिंग पॉइंट कसा असतो, जास्त असतो। कोणाचा जास्त असतो, बोला, मेटलचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट कसा असतो, जास्त असतो। नंतर तिसरी प्रॉपर्टी, ही तिसरी प्रॉपर्टी होती। आता चौथी प्रॉपर्टी पाहूया, यांची डेन्सिटी ही जास्त असते, डेन्सिटी जास्त असते। कोणाची, धातूंची डेन्सिटी म्हणजे घनता। ठीक आहे, घनता जी आहे कोणाची, धातूंची जास्त असते। चार प्रॉपर्टी झाल्या। नंतर नंबर 5 अजून काय, हे मॅलिएबल झालं आणि डक्टाइल, हे डक्टाइल असतात, हे डक्टिलिटी दाखवतात। डक्टिलिटी म्हणजे काय, वर्धनीयता। वर्धनीयता म्हणजे काय, वर्धनीयता म्हणजे आपण धातूंपासून काय निर्माण करू शकतो, तारा नाही, सॉरी, पत्र्याच्या सीटा निर्माण करू शकतो आपण याच्यापासून काय निर्माण करू शकतो, पत्रा, त्याला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो, शीट निर्माण करू शकतो आपण धातूपासून। ठीक आहे, अजून नंबर 6 अजून काय, मेटल हे लस्टरस असतात। लस्टर म्हणजे त्यांच्यामध्ये काय असते, चमक असते। मेटल हे चमकतात। नंबर 7 मेटल हे सोनोरस असतात। सोनोरसचा अर्थ काय होतो, ते आवाज निर्माण करतात। काय निर्माण करतात, आवाज निर्माण करतात। किती प्रॉपर्टी झाल्या, 7। नंतर नंबर 8
मेटल ओळखायचा कसं, त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जेव्हा आपण पाहतो त्याचं, कोणाचं, मेटलचं, तर शेवटच्या शेलमध्ये एक किंवा दोन किंवा तीन इलेक्ट्रॉन असतात, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यांच्या शेवटच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, एक किंवा दोन किंवा तीन, चार नसतात. कळालं. आणि अजून महत्वाची गोष्ट काय आहे मेटल बद्दल, मेटल लोकांना इलेक्ट्रॉन देतो. कळालं. तर या महत्वाच्या प्रॉपर्टीज होत्या कोणाच्या, धातूच्या. कळालं. धातू काय असतो, कोणत्या कोणत्या फॉर्म मध्ये भेटतो, सॉलिड फॉर्म मध्ये भेटतो आणि लिक्विड फॉर्म मध्ये. सॉलिड म्हणजे घन आणि लिक्विड म्हणजे काय, द्रव रूपात सुद्धा मिळतो. तर त्याचं एकच एक्झाम्पल आहे कोणतं, मर्क्युरी, Hg, पारा म्हणतो आपण त्याला. नंतर मेटल हे गुड कंडक्टर असतात, कोणाचे, हीट आणि इलेक्ट्रिसिटीचे. त्यांचा मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट जास्त असतो. त्यांची घनता सुद्धा कशी असते, जास्त असते. ते डक्टाईल असतात. डक्टाईल म्हणजे वर्धनीयता असते त्यांच्यामध्ये, त्यांच्यापासून आपण पत्रा निर्माण करू शकतो. त्यानंतर लस्टरस असतात, म्हणजे त्यांना चमक असते. त्यानंतर ते सोनोरस असतात, म्हणजे ते कशालाही लागले तर आवाज निर्माण करतात. हे वैशिष्ट्य आहे कोणाचं, धातूंचं. त्यानंतर यांचं जर काय आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं तर त्यांच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहताना शेवटच्या शेलमध्ये, ठीक आहे, व्हॅलेन्स शेलमध्ये एक किंवा दोन किंवा तीन इलेक्ट्रॉन्स असतात, चार इलेक्ट्रॉन्स नसतात. कळालं. हे वैशिष्ट्य आहे कोणाचं, धातूंचं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. ठीक आहे. चला पहा, धातू तारेमध्ये ओढता येण्याचे कारण कोणता गुणधर्म आहे. आता सांगितलं मी तुम्हाला. हे बघा, तारा त्याच्यापासून काय निर्माण करतो आपण, शीट निर्माण करण्याला काय म्हणतो आपण, वर्धनीयता. मग तारा काढण्याला काय म्हणतो आपण, बोला. तारा काढण्याला आपण म्हणतो काय, तन्यता, डक्टिलिटी. ठीक आहे. ज्याच्यामधून आपण काय करतो, विच प्रॉपर्टी एक्सप्लेन व्हाय मेटल कॅन बी ड्रॉन इनटू वायर्स मध्ये ड्रॉन करण्याला काय म्हणतात, डक्टिलिटी. आणि तारा निर्माण करणं, तारा म्हणतो, पत्रा निर्माण करण्याला काय म्हणतात, बोला, मॅलिएबिलिटी. हार्ड असतात का, हो हार्ड असतात. मेटल हे कसे असतात, हार्ड असतात. हे एक महत्वाचं प्रॉपर्टी आहे. ठीक आहे. मी इथे लिहून देतो लागलं तर तुम्हाला, आणि याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा तुम्ही सर्वांनी. 9 नंबर, हार्ड असतात, मेटल्स आर हार्ड. ठीक आहे. हे महत्वाचं होतं, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या सर्वांनी. चला, तर ही होतं या प्रश्नाचं उत्तर, पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे चला. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, सर्वाधिक अभिक्रियाशील धातू कोणता. यांनी विचारलं आपल्याला की इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत, कोणकोणते, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम आणि आयरन. बरोबर आहे. सोडियमचा सिम्बॉल काय आहे सांगा सर्वांनी, Na, पोटॅशियमचा K, कॅल्शियमचा Ca आणि आयरनचा Fe. हे याचे सिम्बॉल आहेत. बरोबर. याच्यापैकी आपल्याला त्यांनी काय विचारलं, मोस्ट रिॲक्टिव्ह मेटल, सर्वात जास्त रिॲक्टिव्ह कोण आहे म्हणते. तर याचा ऑप्शन क्रमांक 2 बी, पोटॅशियम हा सर्वात जास्त रिॲक्टिव्ह असतो. लक्षात ठेव जा. पहिले पोटॅशियम, त्याच्या खाली सोडियम, त्याच्या खाली तुमचा कॅल्शियम, नाही त्याच्या खाली मॅग्नेशियम येतो, मॅग्नेशियमच्या खाली असतो कॅल्शियम. हे सर्वात जास्त रिॲक्टिव्ह काय आहेत, मेटल्स आहेत. सर्वात वर कोण आहे, पोटॅशियम. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पोटॅशियम. कळालं सर्वांना. आणि हा प्रश्न टीईटी 2017 ला विचारलेला आहे की यापैकी सर्वात जास्त रिॲक्टिव्ह मेटल कोणता. मग आता तुम्हाला यावेळेस काय विचारू शकते, सर्वात कमी वाला कोणता असेल तो विचारू शकते. पहा पुढे प्रश्न आहेच, सर्वात कमी अभिक्रियाशील धातू कोणता. मग आता हे विचारायचं काय करसाल, बोला. लिस्ट रिॲक्टिव्ह त्यांनी विचारलं आपल्याला. लिस्ट रिॲक्टिव्ह असतो कोण, गोल्ड. सर्वांनी लक्षात ठेवायचं. ठीक आहे. इकडे पहा, हायड्रोजनच्या खाली असतात हे सर्व, कॉपर, सिल्वर, प्लॅटिनम आणि गोल्ड. हे 4 लिस्ट रिॲक्टिव्ह धातू आहेत. ठीक आहे. लक्षात ठेव जा. कमी अभिक्रियाशील कमी अभिक्रियाशील धातू आहेत. ठीक आहे. कोणकोणते, कॉपर, सिल्वर, प्लॅटिनम आणि गोल्ड. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक A, गोल्ड. पुढच्या प्रश्नाकडे चला. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, कोणता धातू केरोसिन मध्ये साठवला जातो. म्हणजे काय, विच मेटल इज स्टोर्ड इन केरोसिन.
प्रश्न अतिशय चांगला आहे. आता मला सांगा, कोणत्या अशा मेटलला केरोसिन मध्ये स्टोअर करावं लागत असेल बरं, जो पाण्यामध्ये स्टोअर करू शकत नाही आपण, बरोबर आहे, म्हणून त्याला केरोसिन मध्ये स्टोअर करत असतात. याचा उत्तर जे येते ते येते सोडियम. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3 सोडियम. सोडियम बद्दल एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. सोडियम हा खूप जास्त रिॲक्टिव्ह आहे, खूप जास्त रिॲक्टिव्ह आहे. तो ऑक्सिजन सोबत सुद्धा अभिक्रिया दाखवतो आणि पाण्यासोबत सुद्धा अभिक्रिया दाखवतो, लगेच आग पकडतो. म्हणून त्याला पाण्यामध्ये न ठेवता हवेमध्ये त्याला मोकळं आपण ठेवू शकत नाही, म्हणून त्याला केरोसिन मध्ये डिप करून ठेवल्या जातं. कोणाला? केरोसिनला. आपल्या कोणाला? सोडियमला. सोडियमला कशामध्ये ठेवतात? केरोसिन मध्ये. कारण काय सांगितलं मी तुम्हाला? कारण की तो लवकर अभिक्रिया दाखवतो. कोणासोबत? ऑक्सिजन आणि पाण्यासोबत. कळालं? म्हणून या प्रश्नाचं उत्तर होतं सोडियम. आयरन, कॉपर आणि झिंक हे आपण तसे नॉर्मली वर सुद्धा ठेवू शकतो. लोखंड पाहिला असेल तुम्ही, लोखंडाला काहीच होत नाही, बरोबर आहे. पाण्यात टाका तरी काही होत नाही, आणि त्याला कुठं हवेत ठेवा तरी काही होणार नाही. कॉपरला सुद्धा काहीच परिणाम पडत नाही. आपण कॉपरच्या भांड्यात पाणी ठेवतो आणि त्याला वर सुद्धा ठेवतो. नंतर झिंकवर सुद्धा ऑक्सिजनचा आणि पाण्याचा काही परिणाम पडत नाही. पण पाण्याचा आणि ऑक्सिजनचा परिणाम कोणावर होतो? सोडियमवर होतो. म्हणून सोडियमला केरोसिन मध्ये ठेवल्या जातं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, कोणता धातू पाण्याशी तीव्र अभिक्रिया करतो? त्यांनी विचारलं काय आपल्याला, कोणता असा धातू आहे जो व्हिग्रसली रिॲक्ट होतो पाण्यासोबत? आता सांगितलं मी तुम्हाला कोणता आहे? सोडियम. सोडियम हा एकदम क्विकली व्हिग्रसली रिॲक्ट होतो. कोणासोबत? पाण्यासोबत. दोनच मेटल आहेत जे व्हिग्रसली रिॲक्ट होतं ना. व्हिग्रसली म्हटलं त्यांनी तीव्र. तीव्र अभिक्रिया दाखवणारे कोण कोण आहेत बघा, लक्ष द्या, मी सांगतो काय त्याच्याकडे लक्ष द्या. तीव्र कोण कोण दाखवते? पोटॅशियम आणि सोडियम, फक्त हे दोघच दाखवतात. आणि याच्यावर सौम्य कोण दाखवते? सौम्य अभिक्रिया दाखवते मॅग्नेशियम, कॅल्शियम, ॲल्युमिनियम. कळालं? लक्षात ठेवायचंय. व्हिग्रसली कोण रिॲक्ट होते? फक्त सोडियम. गोल्ड, कॉपर आणि सिल्वर हे तर पाण्यासोबत अभिक्रिया दाखवतच नाही, आणि दाखवली असती तर लोकांना सोनं चांदी घातलंच नसतं ना. पाणी पडलं की आग पकडलं असतं मानेवर. कळालं का तुम्हाला? म्हणून लोक जे गोल्ड, कॉपर आणि सिल्वर जे आहेत ते आपण इझिली घालतो, बरोबर आहे. तुम्ही पाहिलं असेल सोन्याच्या बांगड्या गळ्यामध्ये जे स्त्रिया घालतात जनरली, त्याच्यामुळं पाण्याची त्याच्यावर कोणतीही अभिक्रिया होत नाही आणि त्यांना त्याच्यामुळं काहीच होत नाही. कळालं? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, धातू आम्लांशी अभिक्रिया केल्यावर कोणता वायू तयार होतो? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. विच गॅस इज इव्हॉल्व्ड व्हेन मेटल रिॲक्ट विथ ऍसिड? असं त्यांनी विचारलं. ऑक्सिजन आहे, हायड्रोजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड. 4 पर्याय दिले आपल्याला. याच्यामध्ये नाही का जराशी हे होते, फसवणूक होते आपली. पहा, लक्ष द्या. धातू यांची रिॲक्शन करायची आपल्या कोणासोबत? आम्ल सोबत. ठीक आहे, आम्ल. धातू अधिक आम्ल यांची जेव्हा रिॲक्शन होते तेव्हा काय काय बनते रे? एक बनतो सॉल्ट आणि दुसरा बनतो हायड्रोजन, H2. हायड्रोजन गॅस निर्माण होतो. मग सांग आता इथे काय विचारलं त्यांनी? धातू आम्लांशी अभिक्रिया केल्यावर कोणता वायू तयार होतो? तर कोणता वायू तयार होतो बोला? हायड्रोजन. पर्याय क्रमांक 2. कोणताही धातू राहू द्या, कोणताही धातू राहू द्या, आणि तो कोणासोबत रिॲक्शन करत असेल? ऍसिड सोबत. विच एनी मेटल that react with acid, it forms salt and hydrogen gas. ओके, हा चलो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. नेक्स्ट, कोणता धातू विरळ आम्लाशी अभिक्रिया करत नाही? कोणता असा काय म्हणते त्याला धातू आहे जो विरळ आम्लांशी अभिक्रिया करत नाही? विरळ म्हणजे काय? डायल्यूट ऍसिड. डायल्यूट ऍसिड सोबत तो अभिक्रिया करत नाही असं त्यांनी आपल्याला विचारलं. कोणता असा मेटल आहे जो डायल्यूट ऍसिड सोबत रिॲक्शन करत नाही? बघा, ऑप्शन दिलेले आहेत झिंक, आयरन, कॉपर आणि मॅग्नेशियम. हे 4 ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला. झिंक, आयरन, कॉपर आणि मॅग्नेशियम. याचं उत्तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, मी तुम्हाला याचं उत्तर नंतरही सांगेल, पण तुम्ही मला आधी कॉमेंटमध्ये याचं उत्तर द्यायचं आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पहिले हा प्रश्न व्यवस्थित पाहून घ्या. ठीक आहे, चला. हा पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी उभयधर्मी ऑक्साईड कोणते? टीईटी 2021 ला हा प्रश्न आलेला आहे. कोणतं विचारलं त्यांनी? कोणता ऑक्साईड कसा आहे म्हणते? एम्फोटेरिक. एम्फोटेरिक 2च आहेत रे. एम्फोटेरिक 2च आहेत. एक असतो Al2O3 आणि दुसरा असतो ZnO, झिंक ऑक्साईड. हे 2च काय आहेत? एम्फोटेरिक आहेत. इथे पहा कोणतं दिसतो तुम्हाला? ZnO दिसतो. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर
आहे. कळालं? अँफोटेरिक दोनच असतात. अँफोटेरिक ऑक्साईड कशाला म्हणतात? जो ऍसिड म्हणूनही काम करतो आणि बेस म्हणूनही काम करतो, त्याला म्हणायचं अँफोटेरिक ऑक्साईड. कळालं? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, कोणता धातू विद्युत उपघटनाद्वारे मिळवला जातो? म्हणजे काय? विच मेटल इज एक्स्ट्रॅक्टेड बाय इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन. इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन करून आपल्याला मिळवणारा आपण जे धातू मिळू शकतो तो धातू कोणता? म्हणजे आपल्याला इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन करावं लागेल, त्यानंतर तो धातू आपल्याला मिळेल. तो धातू त्यांनी आपल्याला विचारला कोणता आहे? आयरन आहे, अल्युमिनियम आहे, कॉपर आहे का झिंक आहे? तर याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 2 अल्युमिनियम. अल्युमिनियम जर का तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन करावं लागते, त्यानंतरच तुम्हाला अल्युमिनियम मिळते. कळालं? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, कोणता ऑक्साईड क्षारीय आहे? क्षारीय म्हणजे काय? विच ऑक्साईड इज बेसिक इन नेचर. कोणता ऑक्साईड बेसिक आहे म्हणते ते. कोणता ऑक्साईड क्षारीय आहे त्यांनी विचारलं आपल्याला. सरळ सरळ एक वाक्य सांगतो, सर्वांनी लक्षात ठेवायचं. ठीक आहे? धातूंचे ऑक्साईड, धातूंचे ऑक्साईड कसे असतात? बेसिक असतात. धातूंचे ऑक्साईड कसे असतात? बेसिक असतात. सर्वांनी लक्षात ठेवायचं. मग मला सांगा, याच्यापैकी कोणता तुम्हाला धातू दिसते? कार्बन धातू आहे का? नाही. सल्फर धातू आहे का? नाही. कॅल्शियम धातू आहे काय? हो, कॅल्शियम धातू आहे. मग त्याचा ऑक्साईड काय असेल? त्याचा ऑक्साईड कसा असेल? बेसिकच असेल ना. म्हणजे याचा पर्याय क्रमांक 3 कॅल्शियम ऑक्साईड हे योग्य उत्तर आहे. कळालं सर्वांना? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी आपण जे काही प्रश्न पाहिले आतापर्यंत ते सर्व आपण मेटल बद्दल पाहिलेत, बरोबर, धातूंबद्दल पाहिलेत. आता आपण जे पुढचा टॉपिक पाहणार आहोत तो आहे नॉन मेटल म्हणजे अधातू. मग आता अधातू बद्दल आपण काही महत्त्वाच्या प्रॉपर्टीज पाहूया, त्यानंतर त्यांच्यावर क्वेश्चन्स पाहूया. ठीक आहे? पहा, अधातूंबद्दल काही महत्त्वाच्या प्रॉपर्टी. नंबर 1, अधातू जे असतात, अधातू या तिन्ही अवस्थेत आपल्याला आढळतात. म्हणजे सॉलिड फॉर्म मध्ये सुद्धा असतात, लिक्विड फॉर्म मध्ये सुद्धा असतात आणि गॅसेस फॉर्म मध्ये सुद्धा असतात. अधातू जे आहे सॉलिड फॉर्म मध्ये सुद्धा राहतात, लिक्विड फॉर्म मध्ये आणि गॅसेस फॉर्म मध्ये. बघा, सॉलिड मध्ये फॉर्म मध्ये राहणारे कोण कोण आहेत? कार्बन, बरोबर आहे. अजून तुम्हाला कोण आढळते? आयोडीन, अजून फॉस्फरस. हे काय आहेत? सॉलिड फॉर्म मध्ये आढळणारे काय आहेत? अधातू आहेत. लिक्विड फॉर्म मध्ये कोणता अधातू आढळतो? Br, ब्रोमीन. ब्रोमीन हा असा अधातू आहे जो लिक्विड फॉर्म मध्ये आपल्याला भेटतो. मग गॅसेस फॉर्म मध्ये असणारे कोणकोणते आहेत? बोला. गॅसेस फॉर्म मध्ये असणारे खूप आहेत. हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन हे जे आहेत हे आपल्याला कोणत्या फॉर्म मध्ये भेटतात? गॅसेस फॉर्म मध्ये भेटतात. हे महत्वाची प्रॉपर्टी होती, लक्षात ठेवा. त्यानंतर नंबर 2, अधातूंबद्दल. अधातू जे आहेत ते पुअर कंडक्टर असतात. पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. हीट अँड इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे, लक्षात ठेवा. याला अपवाद सुद्धा आहे. नंबर 3, त्यांची डेन्सिटी कमी असते. डेन्सिटी कशी असते? कमी असते. नंतर नंबर 4, त्यांचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट. मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट कसा असतो? कमी असतो. ठीक आहे, सर्वांना लक्षात ठेवायचं. नंतर नंबर 5, ते ब्रिटल असतात. ब्रिटल म्हणजे पडले हातातून तर फुटतात. ठीक आहे, ब्रिटल असतात. नंबर 6, त्यांच्यामध्ये तन्यता वर्धनीयता नसते. कळालं? नॉन सोनोरस असतात. नॉन सोनोरस. त्यानंतर नंबर 7, यांना लस्टर, चमक नसते. चमक नसते. ठीक आहे. त्यानंतर नंबर 8, हे इलेक्ट्रॉन घेतात व काय निर्माण करतात? अनायन बनवतात. अनायन. अनायन म्हणजे यांच्यावर कोणता चार्ज येतो? निगेटिव्ह चार्ज निर्माण होतो. ठीक आहे. यांना ओळखायचं कसं? अधातूंना ओळखायचं कसं? यांच्याजवळ शेवटच्या शेलमध्ये
4 5 6 7 इलेक्ट्रॉन्स काय असतात. कळालं? जर व्हॅलेन्स शेल मध्ये इलेक्ट्रॉन 4 असेल किंवा 5 असेल किंवा 6 असेल किंवा 7 असेल तर 100% तो काय आहे? अधातू आहे, नॉन मेटल आहे. कळालं? या सगळ्या प्रॉपर्टीज होत्या कोणाच्या? नॉन मेटलच्या. सगळ्यांनी या प्रॉपर्टी लिहून ठेवा, स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. कळालं सर्वांना? चला पुढे वळूया आपण. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, कोण आम्लीय ऑक्साईड तयार करतो? म्हणजे काय? विच फॉर्म ऍसिडिक ऑक्साईड. आता इथे एक अजून वाक्य लिहून घ्या. अधातूंचे लक्षात ठेवा, अधातूंचे ऑक्साईड कसे असतात? ऍसिडिक असतात. ठीक आहे. कोणाचे म्हटलं मी? अधातूंचे. अधातू म्हणजे नॉन मेटल्सचे काय? ऑक्साइड्स कसे असतात? ऍसिडिक. कळालं? मग बोला कोणाचे नॉन मेटल? इथं दिसत आहे पर्याय क्रमांक 2 ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. दोन्ही नाही, मेटलॉइडी नाही, मेटल नॉन मेटलचे नसतात, फक्त मेटलॉइड नॉन मेटलचे असतात. कळालं? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, Br2 कोणत्या रूपात आढळतो? Br2 इज अवेलेबल ॲज TET 2025 चा प्रश्न आहे, आत्ताच आलेला, मागच्या वर्षी 2025 चा प्रश्न आहे. लालसर तपकिरी घनरूपात, लालसर तपकिरी द्रवरूपात, हिरवळ पिवळ्या वायुरूपात, पिवळा घनरूपात. आता सांगितलं मी तुम्हाला, मागे पहा. हे बघा, लिक्विड फॉर्म मध्ये कोण असतो? फक्त Br. बरोबर की नाही? पहा, मग आता यांनी विचारलं काय आपल्याला? इथं सरळ सरळ लिहू नये. घनरूप म्हणजे सॉलिड, हे तर होऊ शकत नाही. मग इथं वायुरूप म्हणजे गॅस, हे पण होऊ शकत नाही. घनरूप हे सुद्धा होऊ शकत नाही. फक्त हा शब्द जरी पाहिला ना, द्रवरूपात, तरी या प्रश्नाचं योग्य उत्तर येते. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कळालं? अगदी सोपं होतंय. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटत असेल विद्यार्थी मित्रांनो, तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आपल्या चॅनलचं नाव आहे सायन्स बाय शाह सर. चला पुढचा प्रश्न पहा, कोणता अधातू विद्युतचा सुवाहक असतो? मी तुम्हाला आताच सांगितलं की जे अधातू असतात ते दुर्वाहक असतात, म्हणजे ते गुड कंडक्टर नसतात. कोणाचे? हीट आणि इलेक्ट्रिसिटीचे. पण त्याला एक्सेप्शन आहेत, अपवाद आहेत. अपवाद कोण आहे? बोला. ग्राफाइट हा असा काय आहे? नॉन मेटल आहे. नॉन मेटल म्हणजे अधातू आहे जो की गुड कंडक्टर आहे. कशाचा? इलेक्ट्रिसिटीचा. त्याच्यामधून काय वाहू शकते? इलेक्ट्रिसिटी वाहू शकते. कळालं? या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं ग्राफाइट. पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न पहा, गंज रोखण्यासाठी कोणती प्रक्रिया वापरली जाते? म्हणजे काय? विच प्रोसेस इज यूज टू प्रिव्हेंट रस्टिंग. तुम्हाला जर का रस्टिंग थांबवायची असेल, गंजन थांबवायचं असेल, तुम्ही या 4 अभिक्रियांपैकी कोणती अभिक्रिया करसाल? तर या 4 अभिक्रियांपैकी एकच अभिक्रिया आहे, तिचं नाव आहे गॅल्व्हनायझेशन. हे तुम्हाला करावं लागेल. गॅल्व्हनायझेशन करताना कोणता मेटल वापरला जातो? तर म्हणायचं झिंक वापरला जातो. जास्त काय वापरला जातो? जास्त वापरला जातो. लक्षात ठेव जा. झिंक इज यूज इन विच प्रोसेस? गॅल्व्हनायझेशन. आणि गॅल्व्हनायझेशन काय करतात? प्रिव्हेंट करतात. काय? रस्टिंग. म्हणजे त्यांना काय होऊ देत नाही? बोला. गंज रोखण्यासाठी ही प्रक्रिया केली जाते. कोणती प्रक्रिया? गॅल्व्हनायझेशन. कळालं? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न पहा, कोणता अधातू सहसंयोजी बंध तयार करतो? सहसंयोजी बंध म्हणजे काय? कोव्हॅलंट बॉन्ड. हा सुद्धा प्रश्न कशावर आहे? नॉन मेटलवरच आहे. फक्त पूर्ण नॉन मेटल पैकी एकच असा नॉन मेटल आहे जो कोव्हॅलंट बॉन्ड निर्माण करतो. तो म्हणजे कोणता? कार्बन. कार्बन हॅव द प्रॉपर्टी कॉल्ड कॅटेनेशन. कार्बन मध्ये एक प्रॉपर्टी असते कॅटेनेशन नावाची. त्या प्रॉपर्टीच्या मार्फत तो काय करतो? विविध कार्बनला जोडला जातो. एक कार्बन 4 कार्बनशी जोडू शकतो असा. ठीक आहे, असं जोडू शकतो. आणि नंतर हा कार्बन सुद्धा दुसऱ्या वेगवेगळ्या कार्बनला जोडू शकतो. म्हणजे तो अशी कितीही मोठी चेन निर्माण करू शकतो. त्या प्रॉपर्टीला म्हणतात कॅटेनेशन. आणि हे जे बॉन्ड आहे, कार्बन कार्बनशी किंवा कार्बन हायड्रोजन सोबत जो बॉन्ड बनवतो त्या बॉन्डला म्हणतात कोव्हॅलंट बॉन्ड. त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? सहसंयोजी बंध म्हणतो. कळालं? म्हणजे तुम्ही सरळ सरळ सांगायचं की असा एकच अधातू आहे, त्याचं नाव आहे कार्बन. कळालं? चला पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, पाणी शुद्धीकरणासाठी कोणता अधातू वापरला जातो? आता आपल्याला विचारलं नाही, अधातूच आहे, बरोबर आहे. आणि तो कशामध्ये वापरला जातो म्हणते? पाणी शुद्धीकरण.
तुम्हाला एकच माहित पाहिजे, क्लोरीन. क्लोरीन जो गॅस आहे, क्लोरीन गॅस पाण्यामध्ये टाकला जातो. ब्लिचिंग पावडर ऐकलं असेल ना तुम्ही, ब्लिचिंग पावडर. ब्लिचिंग पावडर, ब्लिचिंग पावडर, बरोबर आहे. ब्लिचिंग पावडरचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला सर्वांना, CaOCl2, बरोबर आहे. याचं इंग्लिश नेम, केमिकल नेम काय आहे माहिती आहे तुम्हाला, कॅल्शियम ऑक्झी क्लोराईड. कॅल्शियम ऑक्झी क्लोराईड हे त्याचं नाव आहे, बरोबर आहे. आणि याच्यामध्ये काय दिसतोय तुम्हाला, क्लोरीन दिसतो की नाही, म्हणजे याच्यामध्ये सुद्धा काय असतो, क्लोरीनच असतो. आणि तो कशासाठी वापरला जातो, वॉटर प्युरिफिकेशनसाठी वापरला जातो. कळलं सर्वांना. व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगी वाटत असेल, आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो. चा अपवर्तनांक सर्वात जास्त आहे म्हणजे काय, कुणाचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सर्वात जास्त आहे म्हणून त्यांनी आपल्याला विचारलं. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा सर्वात जास्त असतो हिऱ्याचा. हिरा म्हणजेच काय, डायमंड. डायमंडचा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे विद्यार्थी मित्रांनो तो आहे 2.42. ठीक आहे, लक्षात ठेव जा. सर्वात जास्त या पृथ्वीवर सर्वात जास्त रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जर कोणाचा असेल तर तो कोणाचा असतो, हिऱ्याचा. हिरा म्हणजेच डायमंड. ठीक आहे, चला हा प्रश्न कधी विचारलेला आहे, TET 2016 हा प्रश्न विचारलेला आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, सर्वात कठीण अधातू कोणता. सर्वांनाच माहिती, या पृथ्वीवर सर्वात कठीण जर अधातू कोणता असेल तर तो आहे डायमंड म्हणजेच हिरा. ठीक आहे, पुढचा प्रश्न. द्रवणांक व उत्कलनांक जास्त असणारा अधातू कोणता, म्हणजे ज्याचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट जास्त असेल असा अधातू कोणता. मी आता सांगितलं तुम्हाला, जेव्हा अधातूच्या प्रॉपर्टी सांगितल्या तेव्हा म्हटलं की मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट दोन्ही कमी असतात कोणाचे, अधातूंचे. पण इथे त्यांनी म्हटलं काय की असा अधातू सांगा म्हणते ज्याचा द्रवणांक, मेल्टिंग पॉइंट, उत्कलनांक म्हणजे काय, बॉइलिंग पॉइंट कसा आहे म्हणते, जास्त पाहिजे. आपण सांगितलं कमी असतो, मग एक्सेप्शन आहे ना त्याला पण. त्याचं एक्सेप्शन कोण आहे, कार्बन व बोरॉन. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. सर्वांना लक्षात ठेव जा, फक्त कार्बनच नाही, फक्त बोरॉनच नाही, तर दोन्ही आले पाहिजे, कार्बन आणि बोरॉन. कळलं, कार्बन आणि बोरॉन हे असे अधातू आहेत ज्यांचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट कमी असायला पाहिजे होता, पण कमी राहतो का, नाही, जास्त असतो. कळलं, हे अपवाद आहेत दोघं. कळलं सर्वांना. चला, तर इथपर्यंत आपलं हे पूर्ण होतं. आता बघा काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो तुम्हाला अधातूंबद्दल. अधातू जे असतात, अधातू हे आम्लासोबत, आम्ल याच्यासोबत अभिक्रिया दाखवत नाहीत. काय ऐकलं याचं, अभिक्रिया करत नाही, अभिक्रिया करत नाहीत. कोण कोण करत नाही अभिक्रिया, अधातू. कोणासोबत, आम्लासोबत, बरोबर आहे. अधातू म्हणजे नॉन मेटल, नॉन मेटल. कोणासोबत, आम्ल म्हणजे काय, ऍसिड सोबत कोणती रिएक्शन करत नाही. हे एक महत्वाची प्रॉपर्टी होती, लक्षात ठेवा. नंतर असा कोणता अधातू आहे, बरोबर आहे. अजून असा त्यांनी प्रश्न विचारला आपल्याला की बाबा ज्याला चमक असतो, चमक असणारा लस्टरस कोणता आहे. आता मी म्हटलं तुम्हाला की अधातू हे चमकदार नसतात, पण याला एक्सेप्शन आहेत, अपवाद आहेत. कोण कोण अपवाद आहेत सांगा. एक आहे डायमंड, डायमंड आणि काय, आयोडीन. ठीक आहे, हे लक्षात ठेव जा. डायमंड अँड आयोडीन हे त्याला काय आहेत, एक्सेप्शन आहेत. नंतर अजून काही महत्वाची गोष्ट तुम्हाला माहित असेल ते, आता बघा, जर मी लिहिलं सल्फर, सल्फर, सल्फरचा ॲटॉमिक नंबर 16, याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर मला लिहायचं असेल तर 2,8,6. व्हॅलेन्स शेलमध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत, 6. म्हणजे हा काय आहे तुमचा, नॉन मेटल आहे, नॉन मेटल. ठीक आहे, म्हणजे हा लोकांकडून इलेक्ट्रॉन घेऊ शकतो. किती इलेक्ट्रॉन घेईल बरं, हा 2 इलेक्ट्रॉन घेईल ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी. मग 2 इलेक्ट्रॉन जर का याने घेतले, यानं 2 इलेक्ट्रॉन लोकांकडून जर का घेतले, 2 इलेक्ट्रॉन याने जर का घेतले, तर या सल्फरवर काय चार्ज येतो माहिती आहे, असं एल सल्फरवर असा 2 मायनस चार्ज येतो, कारण की त्याने 2 इलेक्ट्रॉन काय करले, घेतलेत. ठीक आहे, 2 इलेक्ट्रॉन घेतले म्हणून त्याच्यावर 2 मायनस चार्ज आले. जर त्याने इलेक्ट्रॉन दिले असते तर पॉझिटिव्ह चार्ज आला असता. पण अधातू जे असतात ते इलेक्ट्रॉन देत नाहीत, ते इलेक्ट्रॉन काय करतात, घेतात. कळालं, आणि अनायन निर्माण करतात.
हे तुम्हाला याच्याबद्दल माहिती असणं गरजेचं होतं. विद्यार्थी मित्रांनो, हा सेशन जर का तुम्हाला आवडला असेल, ठीक आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करायला, शेअर करायला आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.